माऊलींची पालखी बरड येथून निघलेली आहे. तुम्ही बघू शकता माऊलींची पालखी बरडवरून निघालेली आहे. काही वेळातच माऊलींची पालखी ही नातेपुते या ठिकाणी येणार आहे. आजचा माऊलींचा मुक्काम हा नातेपुते या ठिकाणी असणार आहे. तुम्ही पाहू शकता माऊलींची जी पालखी आहे ती पालखी रथ नातेपुतेच्या दिशेने निघालेला आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि रामकृष्ण हरी अशी कमेंट करा. माऊलींचा रथ सायंकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान आगमन होणार आहे. तो आगमनचाही व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तरी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये सर्व जे वारकरी असतात ते आनंदाने नाचत गात भजन म्हणत चाललेले असतात तेही तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याचबरोबर शासनाचे वेगवेगळे उपक्रम किंवा कार्यक्रम जे असतात ते पण याच्यामध्ये दाखवलेले आहेत. किंवा सर्व संतांच्या ज्या पालख्या आहेत त्या पालख्याही मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या संतांच्या पालख्या कशा पद्धतीने सजवलेल्या आहेत त्या पण तुम्हाला बघायला मिळेल. माझा वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ संप्रदाय. कोणी उंच नाही, कोणी नीच नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही, कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, कोणी श्रीमंत नाही तर कोणी गरीब नाही. सर्व त्या माऊलीचे भक्त आहेत, त्या माऊलीचे लेकर आहेत. तो पंढरीचा पांडुरंग कुठल्या अवतारात कुठल्या रूपात येऊन आपल्याला भेट देऊन जाईल, दर्शन देऊन जाईल काही सांगता येत नाही. वारी म्हटलं की सर्व वारकरी आले. यामध्ये हे जे गुपगाडोवाले आहेत ते पण तुम्हाला म्हणजे ही एक आपल्या संस्कृतीच आहे. तर ती संस्कृती मी तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या पालख्या आहेत, त्या पालख्याही मी तुम्हाला दाखवतो आहे. त्याचबरोबर अजून काही अन्नदाते आहेत ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथं पिठलं, भाकरी, ठेचा, लोणचं असं जे वारकऱ्यांना आवडतं, वारकऱ्यांचं आवडतं जेवण बाजरीची भाकरी, ठेचा, पिठलं आणि लोणचं अशा पद्धतीचं जेवण वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात इथं अन्नदान केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकताय बऱ्याच म्हणजे मोठमोठ्या लांबपर्यंत रांगाही लागल्या होत्या. त्यानंतर त्यांनी स्पीड घेतला आणि जास्तीत जास्त वारकऱ्यांना अन्नदान केलेलं आहे. त्याचबरोबर आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत की जे सांगलीचेही काही अन्नदाते आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान केलेलं आहे. नाचत गात उड्या हाणत वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. तुम्ही पाहू शकता ढगाळ वातावरण झालेलं आहे. एकदम शांत म्हणजे ऊन लागत नाही, एकदम सावली आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास एकदम सुखकर होत आहे. तुम्ही पाहू शकता ही एक दिंडी आहे. यामध्ये सर्व पोशाख पण बघू शकता. सर्व पिवळ्या कलरच्या साड्या महिला वारकऱ्यांनी घातलेल्या आहेत आणि पुरुषांनी धोतर, टोपी असा एक वेगळा अनोखा पोशाख पाहायला मिळाला. त्याचबरोबर इथं पण एक गुपगाडीवाले आहेत, तुम्ही बघू शकताय. तर आपण ह्या व्हिडिओमधून हेच सर्वांना दाखवतो आहे की आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ही शासनाची एक मदत व पुनर्वसन संवाद वारी हा एक उपक्रम आहे. त्यामध्ये बरेच उपक्रम आहेत जे की तुम्ही इथं बघू शकता. तरतूद केलेली आहे की ती 1530 कोटीची. तर ह्या सर्व मॅटर दाखवलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही ही दुसरी दिंडी बघू शकता. यामध्येही जो वारकऱ्यांचा पोशाख आणि सर्व जे वारकरी आहेत त्यांचा एक वेगळा पोशाख आहे. हे एक दाखवण्यासारखं वाटलं म्हणून मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवतो की कारण सर्वजणांना म्हणजे सर्व दिंड्या पाहायला मिळत नाहीत. ज्यावेळेस तुम्ही दर्शन घ्यायला येता त्यावेळेस फक्त तुम्हाला काहीसं म्हणजे तुम्ही माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्याचा विचार करत असता, त्यामुळे दुसरं काही तुम्ही बघत नाहीत. तर आपण त्यामुळं जेवढं वेगळं काय दिसतंय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रामकृष्ण हरी. तुम्ही बघू शकताय आपण आहोत आता नातेपुतेच्या जवळ. तुम्ही बघू शकता इथं बऱ्याच वारकऱ्यांना सलाईन देखील लावलेल्या आहेत. मोफत वैद्यकीय सेवा आहे इथं तुम्ही बघू शकता.
तुझी आठवण रे हरी नंदाच्या गाना तुझी आठवण रे तुला भेटावं वाटतंय तुला बोलावं वाटतंय तुझ्या मुलीच्या बाई तुला भेटावं वाटतंय तुझ्या प्रेमाच्या बाई सर्व भाविक भक्तांसाठी श्री भारत विश्वनाथ ब्राह्मणवार नांदेड आणि श्री पंकज सत्ताहरी कोकलवार नांदेड या दोन्ही परिवारातर्फे ठेचा पिठलं भाकर कांदा या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व माऊली भक्तांनी या ठेचा पिठलं भाकरी कांदा या प्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा. या माऊली या ठेचा कांदा भाकरीचा आस्वाद घ्या. ओ माऊली या ठेचा पिठलं भाकरीचा आस्वाद घ्या. आजच्या सेवेचा स्वीकार करा. पांडुरंग हरी वासुदेव हरी. ओ माऊली ओ माऊली ओ माऊली रांगेत या. दिंडी गेले मामा येथे माझा वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ संप्रदाय. इथे कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, कुणी स्त्री नाही, कुणी पुरुष नाही, कुणी मोठा नाही, कुणी छोटा नाही, कुणी श्रीमंत नाही तर कुणी गरीब नाही. सर्व त्या माऊलीचे भक्त आहेत, त्या माऊलीचे लेकर आहेत. तो पंढरीचा पांडुरंग कुठल्या अवतारात कुठल्या रूपात येऊन आपल्याला भेट देऊन जाईल, दर्शन देऊन जाईल काही सांग.